नर्मदे हर। नर्मदे। रात को ये मैया के घर में हम रुके थे। रात को इधर बहुत ठंडी थी, तो ये मैया ने हमको बहुत अच्छी सेवा दी है। मैया बहुत अच्छी है, मैया का नाम ही रेवा है। इनका घर है। एक केशरचं झाड आहे, याचे बीज घेतलेत मी, बीज खूप छान आहे. हे त्यांची शेती वगैरे आहे, त्यांची शेती घाट पिपरी गाव आहे हे देखो. गाईला त्यांनी झाकून ठेवले, खूप थंडी. असं आपण असं बोलतो ना तेव्हा सुद्धा तोंडात वाफा निघते, एवढी थंडी. गाईला त्यांनी झाकून ठेवले. गाईला मैयाचं नाव सुद्धा रेवा आहे, खूप सुंदर नाव आहे. आणि या मैयाचे हे घर आहे. सागर पार करतो तेव्हा त्या सागरचं नाव पण रेवा आहे. रेवा मा आहे. चांगल्या प्रकारे आमची सेवा या गावामध्ये असे आम्हाला सज्जन माणसं आणि योगायोगाने त्यांचा आम्हाला सहवास लाभला. हम जल्द ही हमारे यहाँ महाराष्ट्र में ये दोनों पति पत्नी को बुलाएंगे जी माता और हमें बहुत आनंद आया. आपने हमारी बहुत अच्छी सेवा की जी माता। हाँ, इसलिए हम बहुत बहुत धन्यवाद देते हैं. माँ रेवा ये दोनों पति पत्नी को सुखी रखे, ऐसा आशीर्वाद हम देते हैं. फूलो फूलो बच्चों भी सुखी रखे. मैया आप पर कृपा करेगी. इनका बेटा ना बहुत होशियार है. हमारे यहाँ आएगा वो, तो ये दोनों साथ भी वह आएंगे और वहाँ सेटल हो जाएंगे. मैं तो ऐसा दुआ करती हूँ, आप वहाँ सेटल हो जाओ. आपका बेटा बहुत होशियार है, उसको आगे बढ़ाओ, उसको साथ दो. हाँ, और गलत राह पर देखना, हम पे ध्यान देना पड़ता है. भगवानला आपण म्हणजे देवाला लावतो ना आपण केशर, तर एक केशराचं झाड आहे आणि त्याच्यामध्ये हे बी आहेत बघा. अशा प्रकारे हे बी आपण थोडंसं जल घातलं ना त्याच्यामध्ये, तर देवाला आपण सहज ओरिजिनल आहे. ज्यांच्या घरी थांबलो आम्ही त्यांच्या घरी हे झाड आहे. 16,000 रुपये जरी तुम्ही दिले तर हे किलोनी तुम्हाला ओरिजिनल मिळणार नाही म्हणत होते. ते ओरिजिनल केशरचं झाड आहे, म्हणजे देवाला जे केशर लावतो ते झाड आहे. हे छोटावाला नारियल आहे सब ते सांगत होते. हे छोटा नारियल आहे, पूजा में रखने वाला नारियल आहे असं म्हणत होते ते. कसं इथं राहून राहून 2 महिने झाले सतत तोंडात हिंदीच भाषा यायला लागली. तर ते सांगत होते की ओरिजिनल आहे. मग हे बी थोडेसे सोलून घेऊन जाऊ. हे झाड आहे बघा त्यांचं, या झाडाला ते बी आलेत. त्यांची मैया आहे ही, सेवा करतात इथले लोक खूप. हे झाड आहे, झाडाला हे अशा प्रकारे बीज राहतात बघ. अशा प्रकारे त्याला ना फळ येतात, मग ते हे पिकतात. हे बघा इथे दिसायला लागले ना हे फळ. अशा प्रकारे त्याला त्या झाडालाच येतं, मग ते वाळल्यानंतर त्याचं ते तयार होते. तर हे झाड आहे आणि आम्ही घाट पिपरिया या गावात थांबलेलो आहोत.